नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, पुढील आकृत्या पूर्ण करा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू: काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरे। दुसरा प्रश्न, स्वप्नाविषयी इतरांचे मत। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. स्वप्नांना भलतेच तुच्छ लेखणे। 2. भलती सलती स्वप्ने पाहू नयेत। 3. स्वतः आदर्श बनून वावरावे। आणि 4. स्वप्नाळू वृत्ती घातक असते। तिसरा प्रश्न, स्वप्न विकण्याचा आजार: गुडघेदुखी। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, त्यातील प्रश्न क्रमांक 1, बैलांचे खाद्य, पाचुंद्यातील सरमड। आणि 2, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची शाळा, साखरशाळा। प्रश्न दुसरा, 2 गुणांसाठी आहे। साखरशाळा कोणत्या मुलांसाठी असते? उत्तर: ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखरशाळा असते। पुढचा प्रश्न बघा। पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा। झाडांवर घरावर कोवळे कोवळे ऊन पडते, तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे। प्रश्न तिसरा, 2 गुणांसाठी आहे। समानार्थी शब्द लिहा। मती, बुद्धी, प्रांत, प्रदेश, वृत्ती, स्वभाव। आणि 4 आहे आठवण, स्मरण। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, वचन बदला। 2 गुणांसाठी आहे। महिने, महिना। दुसरे आहे डोंगर, डोंगर। 3 दर्या, दरी। आणि 4 आहे स्वप्ने, वचन बदलून होणार आहे स्वप्न। प्रश्न चौथा अ, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा। 2 गुणांसाठी आहे। पहा त्या ठिकाणी कंसात शब्द दिलेले आहेत, आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत। पुढे त्याचा विरुद्ध आहे मागे। 2 दूर, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे जवळ। 3 लवकर, उशिरा। आणि 4 आहे शेवट, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सुरुवात। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।